पार्ट 2 आता आपण पाहणार आहोत. आता त्या अनोळखी नंबरवर आलेला संदेश वाचताच माझ्या अंगातील रक्त गोठल्यासारखं झालं. माझे हात थरथरत होते. मोबाईलची स्क्रीन पुन्हा पाहत होते, पण तो संदेश खरा आहे की माझा भास आहे हेच मला समजत नव्हतं. जुन्या लाल फाईलपासून दूर राहा, नाहीतर यावेळी फक्त तुझे पाय नाही तर तुझ्या बहिणीचाही जीव जाईल. हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला लाल फाईलबद्दल कसं माहिती होतं? ती फाईल तर काही मिनिटांपूर्वी टॅक्सी ड्रायव्हरने मला सांगितली होती. आता माझ्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तो माणूस माझ्यावर लक्ष ठेवून होता का, की हॉस्पिटलमध्येच कोणीतरी त्याला आमच्या प्रत्येक हालचालीची माहिती देत होतं? मी लगेच तो नंबर परत डायल केला, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळत होतं, हा नंबर उपलब्ध नाही. मी साक्षीकडे पाहिलं, ती अजूनही घाबरलेल्या अवस्थेत होती. तिचा हात थरथरत होता. मी तिचा हात हातात घेतला आणि घाबरू नको, मी आहे ना. ती माझ्याकडे पाहून रडू लागली. ताई, हो तू आहेस, मला मान्य आहे. तो माणूस मला सतत दिसतो आहे. मला वाटतं तो मला मारणार आहे आता या क्षणी. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि काही वेळातच ती झोपून गेली. पण माझ्या डोळ्यांतून झोप पूर्णपणे उडाली होती. मी लगेच हॉस्पिटलच्या मुख्य गेटकडे गेले. मला त्या टॅक्सी ड्रायव्हरला भेटायचं होतं, कारण आता तोच एकमेव माणूस होता ज्याला या सगळ्याबद्दल काहीतरी माहिती होती. पण गेटवर पोहोचल्यावर मला धक्काच बसला. तिथे ना टॅक्सी होती ना तो ड्रायव्हर होता. मी सुरक्षा रक्षकाला विचारलं, इथे थोड्या वेळापूर्वी एक जुनी काळी पिवळी टॅक्सी उभी होती, ती कुठे गेली मला सांगता का तुम्ही प्लीज? रक्षक आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. तो म्हणाला, मॅडम आज रात्री इथे कोणतीही टॅक्सी आलीच नव्हती. मला क्षणभर वाटलं की तो माझी थट्टा करत आहे. मी घाईघाईने म्हणाले, काय बोलताय? मी त्याच टॅक्सीतून बसून बाहेर गेले होते. रक्षक गंभीर झाला. मॅडम CCTVमध्ये पाहायचं का आपण? मी लगेच होकार दिला. आम्ही दोघं सुरक्षा कक्षात गेलो. CCTV फुटेज सुरू केलं. मी स्क्रीनकडे लक्ष देऊन पाहत होते. व्हिडिओमध्ये मी हॉस्पिटलच्या गेट बाहेर व्हीलचेअरवर बसलेली स्पष्ट दिसत होते. पाऊस धो धो पडत होता. मी कोणाची तरी वाट पाहत होते. काही मिनिटांनी तिथे अचानक मी स्वतः पुढे सरकत असल्याची दिसले. म्हणजे स्वतःच पुढे सरकत असल्याची दिसले. माझी व्हीलचेअर रस्त्याच्या दिशेने निघाली होती, पण त्या फुटेजमध्ये कोणतीही टॅक्सी दिसत नव्हती. कोणताही ड्रायव्हर दिसत नव्हता. मी हवेशी बोलत असल्यासारखी दिसत होते. म्हणजे मी हवेशी बोलते. हे दृश्य पाहताच माझ्या अंगावर काटा आला. मी घाबरून रक्षकाकडे पाहिलं. तो म्हणाला, मॅडम तुम्ही ठीक आहात ना? माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मी स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. जर CCTVमध्ये टॅक्सीच दिसत नव्हती तर मी कोणासोबत गेले होते? आणि माझ्याकडे असलेला तो फोटो मग कुठून आला? मी थरथरत्या हातांनी माझ्या पर्समधून फोटो काढला. तो अजूनही तिथेच होता. म्हणजे हे सगळं स्वप्न नव्हतं. तेवढ्यात माझा फोन पुन्हा वाजला. यावेळी टॅक्सी ड्रायव्हरचा नंबर नव्हता. एका वृद्ध व्यक्तीचा आवाज ऐकू आला. रिया बोलते आहेस का? मी म्हटलं, हो मी रिया बोलते. मी ॲडव्होकेट कुलकर्णी बोलते. तुझ्या बाबांचा जुना मित्र बोलत आहे. मी आश्चर्यचकित झाले. काय? माझ्या बाबांचा जुना मित्र? तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला आणि कुठून मिळाला? ते म्हणाले, ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचे म्हणजे तू लगेच घरी जा. लाल फाईल कोणाच्याही आधी तुझ्या हातात ती लाल फाईल आली पाहिजे. मी विचारलं, त्या फाईलमध्ये काय आहे नेमकं? लाल फाईलवरून इतका वाद होत आहे की माझ्या डोक्याला अक्षरशः ताप होत आहे. तुझ्या बाबांनी मृत्यूपूर्वी एक केस लढली होती. त्या केसचा संबंध विक्रमशी आहे आणि त्या केसमध्ये अशी कागदपत्रं आहेत ज्यामुळे त्याचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होऊ शकतं. माझा श्वास वेगाने चालू लागला. म्हणजे माझ्या बाबांचा मृत्यू, त्यांनी माझं वाक्य मध्येच तोडलं. फोनवर काही बोलू शकत नाही, तू फक्त सावध राहा. इतकं बोलून त्यांनी फोन ठेवला. आता मला खात्री झाली होती की हे प्रकरण फक्त माझ्या अपघातापुरतं मर्यादित नव्हतं. यामागे अनेक वर्षांपूर्वी एक मोठं गुपित दडलं होतं. मी हॉस्पिटलमधून घरी जाण्याचा निर्णय घेतला. पहाटेचे 4 वाजले होते. पाऊस अजूनही जोरामध्ये सुरू होता, कारण ते पावसाळ्याचे दिवस होते. मी घराचा दरवाजा उघडला. घरात पूर्ण शांतता होती. मी सरळ बाबांच्या जुन्या अभ्यासिकेकडे गेले. खोलीत धुळीचा वास पसरला होता. भिंतीवर बाबांचा फोटो होता. मी त्यांच्या फोटोसमोर काही क्षण उभी राहिले.
मग हळूहळू जुनं लाकडी कपाट उघडलं. वरच्या कप्प्यात खरोखरच एक लाल रंगाची फाईल ठेवलेली होती. मी थरथरत्या हातांनी ती बाहेर काढली. फाईल उघडणार इतक्यात माझ्या मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, ती फाईल उघडू नकोस, नाहीतर तुझ्या वडिलांसारखाच तुझाही शेवट करण्यात येईल इथेच या क्षणी. तो आवाज ऐकताच मी घाबरून मागे वळले. दारात तोच काळा रेनकोट घातलेला माणूस उभा होता. दारात उभा असलेला काळा रेनकोट घातलेला माणूस पाहताच माझा श्वास अडकला. खोलीत पूर्ण शांतता होती. बाहेर पावसाचा आवाज आणि विजांचा कडकडाट सुरू होता. पण त्या क्षणी मला फक्त माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तो माणूस हळूहळू माझ्याकडे चालत येऊ लागला. त्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. तोच चेहरा जो मला त्या जुन्या फोटोमध्ये दिसला होता. मी घाबरून व्हीलचेअर मागे सरकवली आणि थरथरत्या आवाजात विचारलं, तू विक्रम आहेस? तो हलकासा हसला. शेवटी माझं नाव तुला कळलंच. त्याच्या आवाजात भीती नव्हती, पण एक विचित्र आत्मविश्वास होता. ती लाल फाईल छातीशी घट्ट धरली. तुला काय हवं आहे? तो शांतपणे म्हणाला, फक्त ती फाईल ती माझ्याकडे दे आणि मी निघून जाईन इथून. मी ठाम आवाजात विक्रमला उत्तर दिलं, कधीच नाही देणार मी तुला ती फाईल. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, तुझ्या बाबांनीही हाच हट्ट केला होता. त्या हट्टामुळेच आज ते तुझ्यामध्ये नाही आहेत. हे शब्द ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे माझ्या बाबांच्या मृत्यूचा तुझ्याशी संबंध आहे? तो काही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र अधिक गडद झालं. अचानक बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. तो दचकला. माझ्याकडे रागाने पाहून म्हणाला, आज तू वाचलीस, पण पुढच्या वेळी नशीब साथ देणार नाही. इतकंच बोलून तो मागच्या दरवाजातून पळून गेला. मी काही क्षण स्तब्ध बसून राहिले. तेवढ्यात कुलकर्णी काका आणि 2 पोलीस अधिकारी घरात आले. कुलकर्णी काका धापा टाकत म्हणाले, रिया, तू ठीक आहेस ना? मी मान हलवली. हो काका, मी ठीक आहे. पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली, पण विक्रम निसटला होता. आता माझं संपूर्ण लक्ष त्या लाल फाईलकडे होतं. मी ती फाईल सावकाश ओपन केली. पहिल्याच पानावर बाबांच्या हस्ताक्षरात एक पत्र होतं. मी वाचायला सुरुवात केली. प्रिय रिया, जर तू ही फाईल वाचत असशील तर याचा अर्थ मी तुझ्यासोबत नाही, पण सत्य कायम लपून राहत नाही. अनेक वर्षांपूर्वी मी वकील म्हणून एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा खटला लढत होतो. त्या प्रकरणाचा मुख्य आरोपी विक्रम होता. मी पुढे वाचत राहिले. त्याने गरीब लोकांच्या जमिनी बनावट कागदपत्रांनी बळकावल्या, अनेकांना धमक्या दिल्या. काही लोक अचानक बेपत्ता झाले. माझ्याकडे त्यांच्या गुन्ह्यांचे पुरावे जमा झाले होते. ते पुरावे या फाईलमध्ये आहेत. माझ्या डोळ्यात अश्रू आले. बाबांनी हे सगळं आम्हाला कधीच सांगितलं नव्हतं. आता पत्रात पुढे काय होतं तर ते आपण बघूया. माझ्याकडे अनेक वेळा दबाव टाकण्यात आला. मला मोठ्या पैशांची ऑफर देण्यात आली, पण मी न्यायाचा मार्ग सोडला नाही. जर माझ्यासोबत काही घडलं तर समज की यामागे विक्रम आहे. माझे हात थरथरत होते. मी पुढची कागदपत्रे पाहू लागले. त्यात जमिनीचे मूळ दस्तऐवज, बँक व्यवहार, बनावट सह्या आणि अनेक साक्षीदारांचे जबाब होते. ही फाईल विक्रमला जन्मठेपेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेशी होती. आता तेवढ्यात कुलकर्णी काका म्हणाले, रिया, ही कागदपत्र लगेच पोलिसांकडे द्यावे लागतील. मी होकार दिला. पण अचानक मला एक गोष्ट आठवली. मी घाबरून विचारलं, साक्षी? कुलकर्णी काका म्हणाले, काय झालं? जर विक्रमला कळले की फाईल आपल्या हातात आहे तर तो सर्वात आधी हॉस्पिटलमध्ये जाईल. आम्ही एक क्षणही न दवडता हॉस्पिटलच्या रस्त्याने निघालो. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आता रस्त्यामध्ये जाताना माझ्या मनामध्ये खूप जास्त विचार येत होते. खूप घाण विचार येत होते, जे की इमॅजिन पण करू शकत नाही. साक्षीच्या वॉर्डमध्ये धावलो, पण तिचा बेड रिकामा होता. मी घाबरून नर्सला विचारलं, माझी बहीण कुठे आहे? नर्स गोंधळून म्हणाली, 10 मिनिटांपूर्वी एक माणूस आला. त्याने स्वतःला तुमचा नातेवाईक सांगितलं. डॉक्टरांनी बोलावलं आहे असं सांगून तो तिला व्हीलचेअरवर घेऊन गेला. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. मी थरथरत म्हणाले, तो विक्रम होता. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर पुन्हा एक व्हिडिओ आला. स्क्रीनवर साक्षी रडत होती. तिच्या मागे विक्रम उभा होता. तो कॅमेऱ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, रिया, जर तुला तुझी बहीण जिवंत हवी असेल तर लाल फाईल कधीच ओपन करू नकोस.
सो ती लाल फाईल घेऊन जुन्या पुलावर एकटी आहे. पोलिसांना सोबत आणलंच तर पुढच्या सूर्योदयापूर्वी तिचा चेहरा शेवटचा पाशील हे ऐकताच माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. मोबाईल माझ्या हातातून खाली पडला आणि काही क्षण माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. स्क्रीनवर विक्रमचे शेवटचे शब्द अजूनही माझ्या डोक्यात घुमत होते. सो जुन्या पुलावर एकटी आहे, नाहीतर साक्षीला पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीत. माझ्या मनात भीती होती, पण त्यापेक्षा मोठी भीती ही होती की बहिणीला वाचवण्याची तगमग. कुलकर्णी काका आणि पोलिसांनी मला एकटी जाऊ नकोस असा सल्ला दिला, पण मला माहीत होतं की विक्रम खूप चलाख होता. त्याला पोलिसांचा संशय आला तर तो साक्षीचं काहीही करू शकत होता. मात्र पोलिसांनी एक वेगळी योजना आखली. मी एकटीच पुलावर जाणार होते, पण साध्या कपड्यांतील काही पोलीस दुरून आमच्यावर नजर ठेवणार होते. पहाटेचे 5 वाजले होते. पाऊस थांबला होता, पण आकाशात अजूनही काळे ढग होते. जुन्या पुलावर पोहोचल्यावर तिथे पूर्ण शांतता होती. पुलाच्या मध्यभागी विक्रम उभा होता. त्याच्या एका हातात पिस्तूल होतं आणि दुसऱ्या हातात त्याने साक्षीला पकडलं होतं. साक्षीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. मला पाहताच ती रडत होती. ताई, इथून निघून जा, मी तिच्याकडे पाहून शांतपणे म्हणाले. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही साक्षी. विक्रम मोठ्याने हा करून हसू लागला. तुझ्या बाबांमध्येही हाच हट्ट होता, सत्यासाठी लढायचं आणि शेवटी सगळंच गमवायचं. मी लाल फाईल त्याच्यासमोर धरली. ही घे, पण आधी माझ्या बहिणीला सोड. तो सावकाश माझ्याजवळ येऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य स्पष्ट दिसत होतं. तो म्हणाला, तुझ्या बाबांनी मला तुरुंगामध्ये पाठवायचा प्रयत्न केला, मग मी त्यांचा अपघात घडवला. 2 वर्षांपूर्वी तुझी कारही मीच धडकवली होती. मला वाटलं होतं की तूही मरणार, पण तू वाचलीस. हरामखोर. हे ऐकून माझ्या डोळ्यात राग आणि अश्रू दोन्ही आले. मी म्हणाले, माझ्या बाबांनी प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला होता, म्हणून आजही लोक त्यांना आठवतात, पण तुला लोक फक्त ॲज अ क्रिमिनल, एक गुन्हेगार म्हणून ओळखतील. तो रागाने ओरडला, गप्प बस शहाणे. तो माझ्याकडून फाईल हिसकावण्यासाठी पुढे आला. आता त्याच क्षणी 4ही ज्या बाजू आहेत पोलिसांनी त्याला घेरलं होतं. विक्रम, शस्त्र खाली ठेव. तो घाबरला. त्याने साक्षीला ढकलून दिलं आणि पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण ओल्या पुलावर त्याचा तोल पडला आणि तो खाली पडला. पिस्तूल त्याच्या हातातून दूर फेकलं गेलं. काही सेकंदातच पोलिसांनी त्याला पकडलं. विक्रम ओरडत होता, माझ्या विरुद्ध काही सिद्ध करू शकणार नाही. तेवढाच कुलकर्णी काका पुढे आले. त्यांनी लाल फाईल पोलिसांच्या हातात दिली. यात त्याच्या प्रत्येक गुन्ह्याचा पुरावा प्रूफ होता. सो विक्रमच्या चेहऱ्यावरचं हास्य एका क्षणात नाहीसं झालं. काही दिवसांनी न्यायालयात सुनावणी सुरू झाली. लाल फाईलमधील कागदपत्र, आर्थिक व्यवहार, साक्षीदारांचे जबाब आणि विक्रमने पुलावर दिलेली कबुली या सर्व पुराव्यांमुळे त्याचे सर्व गुन्हे सिद्ध झाले. आता न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निर्णय ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले. ते दुःखाचे नव्हते, तर न्याय मिळाल्याचे होते. काही महिन्यानंतर माझ्या आयुष्यात पुन्हा शांतता आली. साक्षी पूर्णपणे बरी झाली. मी फिजिओथेरपी सुरू ठेवली. एक दिवस हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले असताना माझी नजर अचानक पार्किंगकडे गेली. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिथे ती जुनी काळी पिवळी टॅक्सी उभी होती. मी पटकन व्हीलचेअर तिकडे नेली, पण टॅक्सी रिकामी होती. मी सुरक्षा रक्षकाला विचारलं, ही टॅक्सी कोणाची आहे? तो आश्चर्य, मॅडम, ही टॅक्सी तर अनेक वर्षांपासून इथेच उभी आहे. मी गोंधळले. मी त्याला त्या ड्रायव्हरचं वर्णन सांगितलं. रक्षक काही क्षण शांत राहिला. मग तो मला हॉस्पिटलच्या भिंतीवर लावलेल्या एका जुन्या फोटोसमोर घेऊन गेला. फोटोखाली लिहिलं होतं, स्वर्गीय रामदास पाटील, टॅक्सी चालक, 2019 मुसळधार पावसात अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव गमावला. मी तो फोटो पाहताच स्तब्ध झाले. मला काही सुचतच नव्हतं. तो चेहरा तोच होता. तोच तो टॅक्सी ड्रायव्हर होता, रामदास. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला अचानक त्या रात्रीचं ते वाक्य आठवलं, आजची रात्र फक्त तुमच्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी नाही, तर तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आली आहे. त्या दिवशी मला जाणवलं, कधीकधी देव स्वतः आपल्या मदतीला येत नाही, तो एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने आपल्या आयुष्यात येतो, योग्य मार्ग दाखवतो आणि आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकतो. मी रामदास काकांच्या फोटोसमोर हात जोडले. मनात फक्त एकच शब्द उमटला, धन्यवाद. मनापासून धन्यवाद. मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे. आता
आता जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी सत्य आणि धैर्याची साथ कधीच सोडू नये. वाईट कितीही शक्तिशाली वाटलं तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. आणि कधीकधी आपल्या आयुष्यात येणारी काही अनोळखी लोक हे फक्त माणसं नसतात, तर ते नियतीने देवाने पाठवलेले एक खरेखुरे देवदूत असतात. आपण त्यांना ओळखू नाही शकत फक्त. सो ही स्टोरी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या भन्नाट व्हिडिओला घेऊन पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. आणि मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. प्लीज मला सपोर्ट करा. ही स्टोरी तुमच्या काकूला, मावशीला, मामाला, आत्याला सगळ्यांनाही शेअर करा. मस्त छान छान राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.